पंचनाम्यात शेका पक्षाने केलेल्या विकास कामाची श्रेय घेणाऱ्या एकनाथ देशेकर यांच्यावर चिंद्रड येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत सर्व वक्त्यांनी तोंड चूक घेतले। जिल्हा परिषदेचा ओपनिंग गट आणि ओपनिंग गण म्हणजेच वावंजे जिल्हा परिषद गट आणि वावंजे आणि चिंद्रड पंचायत समिती गणाच्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची सभा चिंद्रड येथे पार पडली। नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली। वावंजे जिल्हा परिषद गटातून योगिता जगन पारधी, वावंजे पंचायत समिती गणातून काशीनाथ पाटील तर चिंद्रड पंचायत समिती गणातून ऋषाली देशेकर शेका पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचे उमेदवार आहेत। या सभेला माननीय विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आरसी घरत, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस श्याम म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, पीआरपीचे महाराष्ट्र सहसचिव नरेंद्र गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष नारायण शेठ ठाकूर आदींसह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी विरोधकांचा खरपूर समाचार घेतला। ते म्हणाले की राजकारण ही विचारांची लढाई असते, पण ज्यांच्याजवळ विचार नाही, राजकीय अक्कल नाही अशा गद्दार विरोधकांनी गुद्द्यावर येऊन आमच्या उमेदवारांवर हल्ला चढविला, ज्याचा मी निषेध करतो। मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे। आरसी घरत साहेब ही एका अशा पक्षाचा सभासद आहे किंवा मी एक अशा पक्षाचा कार्यकर्ता आहे की पक्षासाठी रक्ताची नाती तोडणारे कार्यकर्ते ह्या पक्षाचे, ह्या गोष्टीचा मला निश्चितपणे अभिमान आहे। नाही तर काय शेका पक्ष, कोण काँग्रेस, कोण राष्ट्रवादी, आपलं कुटुंब सांभाळून चला, आपलं कुटुंब एकत्रित राहूया, हा विचार एका बाजूला असताना नाही आम्ही आयुष्यभर लाल बावटा घेऊन फिरलोय, आमची तिसरी पिढी आज लाल बावटा घेऊन आम्ही या ठिकाणी फिरतोय, भविष्यातही आम्ही आयुष्यात लाल बावट्याशीच प्रामाणिक राहू। हे बावट्याशी प्रामाणिक राहण्याचं तंत्र आणि मंत्र, हे पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचं तंत्र आणि मंत्र गद्दारांना नाही समजणार। आज आपल्या विरुद्ध निवडणूक लढवणारे कोण आहेत? हे सारे गद्दार आहेत। आज आपल्या तालुक्यातला भाजप पक्ष जर आपण लक्षात घेतला तर एक तरी प्रामाणिक आहे का भाजपचा? हे सगळे गद्दार कधी तुमच्या पक्षातनं गेलेले, कधी आमच्या गेले, नंतर तुमचे गेले, पण हे सगळी गद्दारांची पार्टी एकत्र झालेली आहे आणि गद्दार एकत्र होतात। मी नेहमी उदाहरण देतो, तंबाखू खाणारा माणूस तंबाखू खाणाऱ्याकडेच पुन्हा मागतो, दुसऱ्याकडे मागत नाही, त्याला बरोबर समजतो। जुगार खेळणारा माणूस जुगाराच्या वेळेस जुगाराकडेच जाणार, तुमच्या आमच्या हरकतीकडे तो येणार नाही। यावेळी महेंद्र घरत यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। पूर्वी जिल्हा परिषदच्या माध्यमातून फार चांगली कामं मी जिल्हा परिषद मेंबर म्हणून, बाळाराम पाटील त्याला पंचायत समितीचे सभापती म्हणून, नंतर जिल्हा परिषद मेंबर, पुन्हा काशीनाथ पाटील जिल्हा पंचायत समितीचे सभापती, अशा प्रकारे मोहनला माहित आहे का सगळ्यात जास्त कामं आणि सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्टर सुद्धा जिल्हा परिषदचे याच मतदारसंघातले आपण केलेले होते। त्यांना ताकद देण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेलं होतं आणि सर्वात जास्त काम आपण रायगड जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली होती। आता मध्ये 10-12 वर्षाचा गॅप आहे आणि पुन्हा एकदा आपण शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय हे सर्व समविचारी पक्ष एकत्र आलेलो आहोत। वर्षानुवर्ष 40-50 वर्षाची भांडणं ज्या द्वेषानं आपण एकमेकाशी लढलो, परत परिस्थिती निर्माण झालेली आहे का जाते हा रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, शाहू फुले आंबेडकर कर्मवीरांचे विचार घेऊन आपण स्वर्गीय दत्तूशेठ पाटील तात्या असतील, दिभा पाटील साहेब असतील किंवा या मंडळीच्या माध्यमातून आपण काम केलं आणि तीच विचारसरणी पुढे आपण आज 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये आणलेली आहे। आणि मग याच्यामध्ये जे पक्ष ज्यांना आपण खासदार केले ते आम्हाला सगळ्यांना घेऊन काँग्रेसमध्ये गेले, तिथं पण थांबले नाही, तिथं आम्हाला टाकून ते पुढे बीजेपी मध्ये गेले आणि मग गेल्यानंतर शेवटी आपण जातीयवादाच्या विरोधात सातत्याने लढलो। मनुवादी शक्ती इथं चालणार नाही, आरएसएसचा प्रभाव चालणार नाही आणि म्हणून ज्या पद्धतीचं सरकार आज या देशामध्ये आणीबाणी आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नोटाबंदीच्या माध्यमातून लोकांना त्रास झालाय, आजचे दिन येणार म्हणून दनादन लोकांनी मतं टाकली। जी बीजेपी आहे ती सर्व गद्दारांची बीजेपी आहे। तुम्हाला माहित आहे बीजेपी फक्त आपण ओळखतो बाळासाहेब पाटील किंवा नंदू पटवर्धन, 2-3 वार्डामध्ये त्यांची ताकद, त्याच्या पुढे बीजेपी नव्हती। आता जी भरती झाली त्याच्यामध्ये ते काँग्रेसचे गद्दार असतील, त्याच्याबरोबर तुमच्यातले गेलेले गद्दार असतील, मग गद्दार पार्टी पूर्वी होती,
जी आपण भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढली, आता ही गद्दार पार्टी म्हणून या आपल्या पनवेल उरण तालुक्यामध्ये कार्यरत आहे आणि आपण त्याच्यासाठी निश्चय आपण केला, निर्णय घेतला आणि अर्बन बँकेच्या निमित्तानं आपण सर्व पक्ष एकत्र आलो, लढलो। यावेळी ऋषाली देशेकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या म्हणाल्या की आमच्या रक्ताच्या नात्याच्या विरोधात लढत आहे, कारण आम्ही पक्षाशी आणि तत्वांशी एकनिष्ठ आहोत। ही जनता साक्षीला आहे। तुम्ही आज मी रक्ताचा नाता, आम्ही रक्ताच्या नात्याला आम्ही विरोध दिलाय, म्हणून तुम्ही या पक्षाच्या नात्याने ह्या गद्दारांना धडा शिकवा। आणि माझा पांडुरंग तर माझ्या पाठीशी उभा राहीलच, पण तुमची मला खूप गरज आहे, म्हणून येत्या 21 तारखेला बहुमतांनी आम्हाला विजयी करा, एवढीच मी तुम्हाला विनंती करते। माझ्या आदिवासी बांधवांनो आणि माझ्या शेतकरी कामगारच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनो, सर्वजण ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, सामान्य माणसापासून ते ज्येष्ठ नेत्यापासून, गरीबापासून श्रीमंतापासून, कारण प्रत्येक जणाला चिड आहे स्वतःच्या पक्षाची। स्वतः एक निष्ठावान कार्यकर्ता आहे। आज मी महिला भगिनींना सुद्धा बघते, गलीगोच्या तुम्हाला फिरवता येतो, त्या स्वतःची कामं टाकून उपाशी तापाशी त्या फिरतात। एकेकीचं नाव घ्यायला गेली तर बाकी रागावतील। यावेळी भाजपाला कंटाळून कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, ज्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले।